नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये। आपला रिव्ह्यू म्हणजे मंडाला मर्डर्स ही एक रहस्यमय आणि अंधारलेली वेब सिरीज आहे जी आपल्याला एक गूढ, थरारक आणि खुनांनी भरलेल्या जागात घेऊन जाते। या कथानकात एक गुप्त कल्ट आहे जो एक विचित्र आणि भयावह उद्देशासाठी लोकांची हत्या करत आहे। या प्रत्येक हत्येला एक मंडल या चिन्हाचं जोडलं गेलेलं आहे आणि तीच या वेब सिरीजची मूळ कल्पना आहे। सिरीजची सुरुवात अतिशय प्रभावी आहे। एक गडद वातावरण, रहस्यमय संगीत आणि अशा घटनांनी मांडली जी तुम्हाला पटकन गुंतवून ठेवते। कथानकाच्या मागे एक वैज्ञानिक, धार्मिक आणि मानसिक पातळीचा गूढ विचार आहे जो एका विशिष्ट यास्य नावाच्या मानवदेव निर्मितीभोवती फिरतो। अभिनयाबाबत सांगायचं झालं तर वाणी कपूर यांचं हे OTTवरचं पदार्पण म्हणजे खूप प्रगल्भ आणि संयमित आहे। तिच्या डोळ्यात सतत भीती आणि शोधाचा एक मिश्रित भाव दिसतो। वैभव राजगुप्ता याने एका संतप्त पोलीस अधिकाऱ्याची भूमिका अतिशय ताकदीने साकारली आहे। त्याचा आवेश, गोंधळ आणि अंतर्मनातील द्वंद्व हे अगदी खरं वाटतं। सुरवीन चावला आणि श्रेया पिळगावकर यांचेही अभिनय दमदार आहेत, विशेषतः सरवीन यांचा राजकीय आणि धूर्त चेहरा। सिरीजचं कथानक गडद आणि क्लिष्ट आहे। काही भाग तुम्हाला चकित करतात तर काही प्रसंग मात्र खूप लांबवलेले वाटतात। वेळोवेळी फ्लॅशबॅक, धर्म, शास्त्र आणि रहस्य यांची जुळवाजुळव करताना कधीकधी कथा दिशाहीन वाटते, पण त्याच वेळी काही भाग खूपच दमदार आहेत जे तुम्हाला पुढचा भाग बघायला भाग पाडतात। या सिरीजचं छायांकन अत्यंत दर्जेदार आहे। प्रत्येक फ्रेममध्ये गडदपणा, भय आणि एक गूढतेचा अनुभव येतो। रंगसंगतीत, संगीत आणि पार्श्वभूमीचे आवाज हे तुमचं लक्ष गोठवतात। सेट डिझाईन आणि लोकेशन खरंच एक वेगळंच जग उभं केलेलं आहे। या सिरीजचं मोठं आव्हान म्हणजे तिचं जास्त क्लिष्ट असलेलं कथानक। काही वेळा गोष्टी इतक्या गुंतागुंतीच्या वाटतात की सामान्य प्रेक्षक गोंधळून जाऊ शकतो। थोडक्यात ही सिरीज सगळ्यांना नाही, ज्यांना खोल विचार, धार्मिक कल्पना आणि मानसिक गुंतागुंत आवडते त्यांच्यासाठीच ही सिरीज बनलेली आहे। तर मंडाला मर्डर्स ही एक वेगळी, विचार करायला लावणारी आणि थरारक वेब सिरीज आहे। तुम्ही जर शांतपणे विचार करत, गूढ गोष्टी समजून घेत पसंत करत असाल तर ही सिरीज नक्की बघा। मात्र जास्त ॲक्शन आणि सोपी गोष्ट हवी असेल तर या सिरीजपासून तुम्ही दूर राहिलेलं कधीही बरं। माझी रेटिंग या सिरीजसाठी 3.5 आहे। तुम्हाला ही सिरीज कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा। जर रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।